अचानक एका मित्राचा कॉल इलो आणि मग निघालं आहे कारण एमर्जन्सी होती. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गाडीत आंब्याची पेटी टाकलं आणि जया आणि मी निघालो ओरसला. जाता जाता बोललो मंदारला पण घेऊया. मंदारने पहिले आईचं परमिशन घेतल्यान, नंतर बायकोचं परमिशन घेतल्यान आणि धावत पळत येऊन गाडीत बसलो. आम्ही किती मोठे झालो तरी घरात विचारल्याशिवाय मी बाहेर पडत नाही आणि घरातून परमिशन मिळाल्यावर जो आनंद होता तो आमच्या चेहऱ्यावर तुमका दिसत असत. जयाच्या कस्टमरला एक इमर्जन्सी पेटी हवी होती म्हणून आम्ही आंब्याची पेटी घेऊन ओरसला पोचलो. ओरसला त्यांना पेटी पोच केलं आणि CNGची लाईन बघूसाठी आम्ही ब्रिज खाली घेतलो. CNG खूपच गर्दी होती. सध्या सिंधुदुर्गात खूपच पर्यटक असल्यामुळे CNG पेट्रोल पंपावर खूपच गर्दी असता. नंतर आम्ही तिथून निघालो. माझ्या पण डोक्यात एक प्लॅन चालू झाला, एवढे इलव तर जरा पुढे जाऊया. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलं आणि सरळ आम्ही गोवा गाठलो. गोव्यात पोचता पोचता आमका खूपच उशीर झालो होतो. नंतर जया बोलाक लागलो, आता एवढे लेट खाय खाणार, कारण गोव्यात खावचे वांदे खूप असतात. म्हणून आम्ही सरळ पणजी केलं. पणजीत पोचल्या मग आमच्या डोक्यात इला, चला आपण आता क्रूजवर जाऊया. कारण आम्ही क्रूजवर कधीच गेलो नव्हतो, कारण आमका क्रूजवर जाण्याची उत्सुकता नेहमी होती. पहिली आम्ही पार्किंग बघितली आणि गाडी सरळ पार्किंगला लावली आणि आम्ही पोचलो डेल्टिन जॅकवर. डेल्टिन जॅकवर आतमध्ये पोचल्यावर जरा आम्ही माहिती घेतलं. रिसेप्शनला थोडीशी जनरल नॉलेज आमचा वाढवलं. ह्या बाईन जा का आमका सांगल्या तर अर्धा डोक्यावरसून गेला, अर्धा डोक्यात घुसला. जेवढा घुसला त्या समजून घेऊन आम्ही ते पैसे भरलो आणि आम्ही त्या बोटीत बसलो. आमका छोट्या बोटीन मोठ्या बोटीवर नेऊन सोडणार होते, म्हणून आम्ही मोठ्या बोटीवर पोचण्यासाठी छोट्या बोटीत आधी 15-20 मिनटं बसलो आणि जसे आम्ही त्या डेल्टिन जॅकवर पोचलो तसे आमका ते नमस्कार करू खूप जण उभे होते. रापणीच्या होड्यावर चढणारो मी 3-4 माळ्याची बोट बघून जरा गरगरलोय. जसे आतमध्ये गेलो तसं मंदारनं आपला काम चालू केल्यान. पहिली आधी प्लेट घेतल्यान आणि ते अनलिमिटेड आमचा खाऊक होता, कारण तेवढे पैसे आम्ही खाली भरून इलेलो होतो. त्याच्यामुळे मंदारनं आपला काम चालू केल्यान. ह्यो गोव्याचो हिमेश रेशीम हय बोखळत होतो, पण आमका काही त्याचा एक पण गाणं आवडला नाही. कारण आमका भजनाची आवड असल्यामुळे आम्ही त्याका एखादो अभंग घेऊची फरमाईश सांगितलं, पण तो काय आमचं ऐकलो नाही. हय आम्ही पोट फुटासर पैसे वसूल करीसर खालो आणि मग नंतर जया मेन महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन उभं राहिलो. थंय जरा चौकशी केल्यान आमच्यासाठी काय भेटत काय, कारण आम्ही त्यातले नसल्यामुळे आमका ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट नव्हतो. नंतर आम्ही ह्या लिंबू सरबत घेतलं. एका मोजिटो म्हणतात, पण आमच्यासाठी या लिंबू सरबतच होता. या लिंबू पाणी आम्ही मुखाक लावून थैसून जसे इलव तसे आम्ही वाटेक लागलो, कारण आमका टायमिंगमध्ये घरात पोचायचा होता. घरचे पण वाट बघत होते. आणि हो माझा व्हिडिओ गोव्याचा तुमका आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या आयडीक मेल्यानं फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.